आपल्याला ही सांगा, बैलांना बट्ट कुठं कुठं असते आणि काय काय असते, त्याला काय म्हणते ते? बट्टा फक्त बैलाला आपलं नियमात कपाळावर एक असायला पाहिजे. कपाळावर जी भोवरा आता एक दिसतोय एक आहे ते, एक भोवरा असायला पाहिजे. आणि इथं हे काय पाठीवर आहे, वसुंडीला सोडून 6 इंचावर बर हे एक असतंय कंपल्सरी. हा. आणि दोन्ही कानावर असतंय भोवरा. बर ही इकडल्या एक आणि पलीकडल्या कानाला आणि शेंगा इथं मस्तकात मध्ये एक असतंय. प्रत्येक जनावरला हे असावंच लागेल, असतंयच, बर. नसतं असं काय नाही. ह्याला सोडून दुसरं भोवरं असणार असतंयच. पण कित्येक जनावरला कपाळावर भोवरं असतंय. भाशिंग भोवरं म्हणतंय, मी स्वतःच भाशिंग भोवऱ्याचं बैल बांधलं. त्या बैलाला इथं एक भोवरं होतं, इथं नागाच्या फणी एक असं फणी होतं. भाशिंग भोवरं म्हणत नाही त्याला, त्याला कन्नडमध्ये अडकील सुळी म्हणते ती, मग कोणी सापाचं फण म्हणते ती. भाशिंग भोवरं कसं असतं, हिथं एक आणि दोन्ही भुयावर डोळ्यावर 2 मध्ये एक, त्याला भाशिंग भोवरा. मी जन्मल्यापासून तसं भोवरच बघितलं नाही. बर. म्हणते ती भाशिंग भोवरा. ती आणि बट्टा झाला. ते बट्टा झाला. गळचिपी म्हणते ती, हिथं असलं तर गळचिपी, बर. हिथं असलं तर काय नाही. नाही. नाही, ह्याला बस्तर म्हणत नाही, बर. हे धैर्य सुळी म्हणते ती. बर. कुठं एका एका बैलाला हिथं असते ती, एक एक बैलाला हिथं असते ती, एक एक बैलाला कांबळीला असते. कांबळीला प्रत्येक बैलाला असणारच, प्रत्येक गाईला असणार. एकेकाला कमी असतंय, बर. एकेकाला जास्त असतंय. हे काय एका जागेला मध्ये असतंय आणि एकेकाला लांब लचक टिचभर असतंय. बर. ते काय बट्ट्यात नसतं. नसतंय. उगा आपल्याला कमी त्याचं किंमत कमी करायचं, बैलाचं किंमत कमी ठरवायचं. त्यासाठी ती अमुक त्या बैलाला त्या मालकाच्या बैलाला बस्तर आहे बाबा म्हणायचं, त्याचं नामुष्की करायचं, हे असतंय. आणि कित्येक जणांचं इथं वसुंधीपाशी भोवरा असतंय, बर. ते पण कितीतरी ओळख बघितलं मी. बर. आणि मुतारीवर भोवरा असतंय, बर. इथं पाठीवर भोवरा असतंय, बर. दावण भोवरा असतंय. बर. आणि इथं गांडसुळी म्हणून असतंय, बर. इथं पण. बर. हे सगळं असून सुद्धा एखादं चांगलं बैल जर असलं, एखादा हे बट्ट जर दिसलं, अर्धा फासुळी म्हणा, अर्ध फसवलं म्हणजे काय असतं, कुठं असते ते? अर्धा बरगडी इथं दिसते ते लोकाला. आल्या आल्या किती पण ते भवलट माणूस असू दे, आल्या आल्या दिसतंय ते. आम्ही म्हणतो अर्धा फासुळी आहे. इथं आत लावल्यावर सुद्धा दिसत नाही, त्या आत बरगडीत बरगडी असते ती, ते वेगळं. आणि असं मोडल्यावर काय दिसतं ते वेगळं. 2 प्रकारचे असतात. 2 प्रकारची असते. आणि एवढं बी चांगलं एखादं बैल जर चांगलं असलं, कपाळावर भोवरा असू द्या, वसुंडीवर असू द्या, मुतारीवर, 1 नंबर जातीतलं जर बैल असेल, गाईला पडतं असं काय नाही. वासराला पडतंय, गाई त्याच्यावरच, गाई बैलावर नेलं बाबा टाकतंय असं काय नाही. ज्या दिवशी पिंड उत्पत्ती होतंय त्या नक्षत्राचं भोवरं बस्तर पडत असते. एवढं मला पूर्वजांनी सांगितलंय. मी काय हो बाबा जन्मताला शिकून आलेलं नाही, मला पण चांगलं शिकणार. माझा स्वभाव कसा आहे, माझ्यापेक्षा थोरल्यापाशी बसायचं, त्यांचं जरा शिकवण घ्यायचं, असं माझा स्वभाव. मला पण पूर्वजांनी, थोरल्या माणसांनी मला शिकवलेलं आहे. एवढं पारखायचं, एवढं बघायचं. म्हणजे एखाद्या जर बैलाला तुम्ही आता सांगितल्यापैकी जर पट्टा असेल, ती जर तुम्ही सांगितल्याप्रमाणे नक्षत्र काय म्हणतात ते, त्या नक्षत्रा दिवशी जर भरलं तरच पडणार, नाहीतर नाही पडणार. नाही. पण दुसरं एक आम्हाला सांगा की मी ऐकलं होतं की गळचिपी जर दोन्ही साईडला असेल तर ती बट्टा म्हणत नाही, एका साईडला असलं तरच बट्टा म्हणायचं. दोन्ही साईडला भोवरा कमळेला असलं तर बट्टा म्हणायचं. गळचिपीचा एक बैल होऊन गेला, गाजून गेला, घटपर्व चॅम्पियन झालत, जत तालुका देवनाळ राजू दुधाळच. गळचिपी असून सुद्धा 4-5 वर्ष गाजलेला आहे तो माणूस. दोन्ही साईडला गळचिपी, एक साईडला गळचिपी होतं बैलाला. पण त्या वस्त्राला काय नाही. आणि महागांधी माझ्यापेक्षा आधी नंदूरला नागण्णा माळी म्हणून होतं, त्याच्याकडे भाशिंग भोवऱ्याचं बैल होतं. मूळ ते सिद्धापूर खाणीचं पूर्वज आहे. त्याच्या बैलानं 1000 गाय लावून नेलं असेल वर्षात. फक्त माझ्याच एका बैलाला पडलं होतं, कुठंच नाही. तसा बैलच बघायला मिळत नाही आता. आणि ते पण गाजून गेलं. रोज 7-8 100 रुपये दर होतं तेव्हा.
आणि पुढं कामानाचा नतनी बैल आला कारजोळाचा, त्याला फटुळी कमी होतं आणि वसुंडीवर भोवरं होतं. ते सुद्धा एक नंबर क्वालिटीचं. ते कामानाच्या बैलाचं वासर लई वळू होऊन गेलं, लई म्हणजे लई. सध्या त्याचाच वंशावळ टिकून आहे ते आता त्या बैलाच. मग नंतर ना बापू धडसकडे एक होटुळी कमी असलेलं बैल एक नंबर क्वालिटीचं होतं. काय वासराला पडलं नाहीच, नाही. गळचिपीचं कितीतरी माणसाकडे बैल होतं, वासराला पडलं नाही. म्हणजे सर्रास म्हणजे 100% पडलंच असं नाही. नाही क्वचित पडत एखाद्यालाच पडतं. क्वचित. आता बघा, घरात एखादा चांगलं नवरा बायको असते, ती एका बहिरं जलमतंय, रक्ताचं दोष असतंय, ते तसं होणारच. एखादं होणार, होत नाही असं मी कोणाच्या शब्दात घावणार नाही. होतंय, सरसकट का पडत नाही. मग आपलं मनात ठेवून जर कोणी येतंय, हे बाबा हे बस्तर आमच्या गाईला पडतंय का वासराला, असं जर ठेव, 100% पडणार. हा, पडणारच. ते मनात दगदग ठेवून आलं तर पडणारच ते. ही आम्हाला एवढी जी तुम्ही माहिती सांगितली बट्ट्याबद्दल, हे म्हणजे नवीन पिढीला ह्याच्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं? नवीन पिढ्याला सांगायचं, आवर्जून मी विनंती करून सांगतो त्यांना, एवढं सगळं सांगायचं तात्पर्य काय म्हणलं तर, एखादा हाय क्वालिटीतला चांगला एक नंबर बैल असो, अथवा कालवड घ्यायला सुद्धा गेलं तर सुद्धा, एखादा बस्तर असलं तर सुद्धा काय हरकत नाही, ते घ्या. जात चांगलं असलं तर, एक नंबर क्वालिटीचं शिंग तोंड अंग माप सगळं असलं तर आवर्जून घ्या. बस्तर आहे म्हणून काय ते मन हे करू नका. आणि बस्तरीचं एखादा बैल असलं तर जातीतलं आणि वासरा टाकायला एक नंबर असलं तर त्या बैलाला आवर्जून लावा. कुठं बी असू दे, चांगलं क्वालिटीचं बैल दाखवत जावा. हा, एवढंच माहिती मी सांगणार. आणि एखादा बट्टा बस्तरीबद्दल एवढं माहिती सांगितलं. जर काळ कोणाचं गाई गाप धरत नाही आणि उलटून येतंय, आणि मी काय करतो त्या लोकाला बी सांगत असतो, माझ्याकडे काय पैसे लागत नाही, मी बाबा औषध तयार करतो, त्याच्याबद्दल मला पैसे लागतंय, पैशाचा मागचा माणूस नव्हे मी. तुम्ही तिथंच गाई लावा, एखादा अवताचा बैल लावा, परंतु अडचण काय विचारायचं तर रात्री 12ला फोन करा, मी तुम्हाला आवर्जून सांगेन. हे करा औषधं, ते करा औषध म्हणून सांगेन, ते करून तुम्ही जर का तुम्हाला लांब होत असलं अथवा तुमच्याकडं पैसे नसलं, वाहनाचं जायचं यायचं, एखादं चांगलं क्वालिटी जातीतलं अवताचं बैल लावा, गाई धरेल. 100% खात्री देतो मी. गाई धरत नाही असं नाही, पोटात त्याला सूज येतं आले, पिशवीला काय तर कमी प्रमाण आलेलं असतंय. मलाच हे कालवड घेताना लई जणांनी पाटील ह्याच्यात फसलंय म्हणलं. हे मी एक कालवड घेतलो, दिलेल्या माणसाने सुद्धा ह्याने काय गाई लावतंय गाप धरतं असं शब्द माझं कानी आलं. परंतु मला माहिती होतं, मी ह्याच्यातलं जाणकार माणूस आहे, मला कळतंय, लोकाला ज्ञान सांगतो, मी स्वतः काय करत नाही. म्हणून गयाला लावायला काय पैसे पडत नाही, बैल लांब नाही, वय बाबा मोटर भाडं द्यायचं असं नाही म्हणलो. 2 वेळा लावलं धरलं नाही, 3ऱ्या वेळाला मी आयुर्वेदिक औषध केलो, आता 7वा चालू आहे गाईला धरलंय. आणि आमचे औषध अमुक तिथला घेतलाय, तिथनं आणावं लागतं, इथनं सगळं तुमच्या जागीच मिळतंय आयुर्वेदिक. आणि लांब येऊन तुम्हाला अब्ध होत असलं, तुम्ही तिथंच एखादा बैल भरवणार असेल तर सुद्धा मी सांगतो, माझ्याच बैलाला आणा आणि मीच भरवतो, मी लई शाणा आहे हुशार आहे असं सांगणार गडी बी नाही. अडचण गाई जर गाभ धरत नाही, उलटत असेल, नाहीतर गाबडत असेल, मी स्वच्छ मन मोकळानं बसुराजा पुण्यानं देवानं मला एवढं हिकमती दिलं, मी सगळं सांगतो. हां, माझ्याच बैलाला आणा, मी करतो म्हणणार भादर नव, मी स्वतःच्या स्वार्थासाठी काय करणार नाही. लोकांचं सुद्धा आता जाणकार पोरं निघाले, ती चांगली सुधरू दे पिढी. तुमच्याकडे जरी बैल नाही भरला तरी सुद्धा चालते, फक्त तुम्हाला जी काय माहिती आहे तुम्ही एनी टाइम कधी देऊ शकता. तुमचा नंबर सांगा, तुमच्या नंबरवर कधी कोणालाही गरज पडली तर मित्रांनो कधी एनी टाइम फोन करा आणि तुम्ही माहिती विचारू शकता. नंबर सांगा. 86 055 20 171. धन्यवाद.